मंडळी, ज्या वेळेस महिला गरोदर होते तेव्हा ती आधी सारखं काम नाही करू शकत. करते पण थोडे दमाने, सावकाश. पण त्यात काही पुरुषांना असे वाटते की महिला गरोदर झाली म्हणून काय झालं, काय त्रास होतो म्हणून तोही गरोदर झाला कसा, त्यासाठी ही कथा. प्रीती गरोदर होती. गेल्या काही आठवड्यापासून ती सतत थकलेली वाटायची. जेव्हा अरुण ऑफिस मधून घरी यायचा तेव्हा ती नेहमी अंथरुणावरच पडलेली असायची. एक दिवस अरुण चिडून म्हणाला, प्रीती, मी रोज बघतोय जेव्हा मी घरी येतो तू अंथरुणावरच पडलेली असते. जेव्हापासून तू गरोदर झालीस तेव्हापासून तुला फक्त आरामच करायचा बहाणा मिळतो. प्रीती म्हणाली, असं नाहीये अरुण, पण जाऊ दे, तू समजून नाही घेणार. अरुण रागात म्हणाला, असं काय मोठं संकट आलंय तुझ्यावर? गरोदर तर इतर बायकाही होतातच ना, मग तुलाच काय झालं? प्रीती म्हणाली, ठीक आहे, उद्यापासून तू पण माझ्यासारखा हो आणि घरातील सर्व कामं करून दाखव. अरुण हसत म्हणाला, आता काय मी पण गरोदर हो? प्रीती म्हणाली, नाही, फक्त एक मोठं टरबूज पोटाला बांधायचं आणि घरची सगळी कामं करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुणने एक मोठं टरबूज कपड्याने आपल्या पोटाला बांधलं. सगळ्यात आधी तो किचन मध्ये जाऊन चहा बनवू लागला, पण 2 मिनिटातच त्याच्या कमरेला ताण येऊ लागला. चहा झाल्यावर लगेच प्रीती त्याला म्हणाली, चल आता घरात झाडू मारायचा आहे. अरुणने झाडू घेतला, पण झाडू मारताना वारंवार तो टरबूजशी धडकत होता. थोडा वेळ झाडू मारून तो थकून खाली बसला. प्रीती म्हणाली, अरे काय झालं? अजून तर बरीच कामं बाकी आहेत. अरुण म्हणाला, मी इतका वेळ उभा नाही राहू शकत. तो थेट पलंगावर जाऊन पडला. आता त्याला समजलं होतं की गरोदर होणं एक संघर्षच आहे. प्रीती जवळ आली आणि हसत म्हणाली, पडून राहा, तुला थोडं बरं वाटेल. अरुणच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने प्रीतीचा हात पकडला आणि म्हणाला, मला माफ कर प्रीती, आता मला समजलंय की आई होणं म्हणजे फक्त मुलाला जन्म देणं नसतं. हे रोजच्या कामातील धैर्य आणि सहनशक्तीची परीक्षा असतं. जर आपण तिचा त्रास समजू शकत नसलो तर कमीत कमी तिचा सन्मान तर नक्कीच केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.